जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अर्ज भरलेला असेल किंवा भरायचा असेल किंवा 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही भरणार असाल, तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असणार आहे. घटक निवडण्यासाठी, जिल्हा निवडण्यासाठी आणि मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये इथे नेमका कट ऑफ किती गेलेला होता. तर आपण गोष्ट करतो आहे विद्यार्थी मित्रांनो, पुणे ग्रामीण या घटकासाठी विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई या पदासाठी संपूर्ण जाहिरात बघणार आहोत. मागच्या वर्षी कट ऑफ किती गेलेला होता, कोणती कास्ट किती मार्कवर क्लोज झालेली होती, संपूर्ण आपण अपडेट घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि या घटकातील पेपर मागच्या वर्षी एकदम सोपा आलेला होता. म्हणजेच इथे जो टॉपर होता तो आपल्याच चॅनलचा विद्यार्थी होता विद्यार्थी मित्रांनो. लेखीमध्ये 98 मार्क घेतलेले होते त्याने 99 पैकी. ठीक आहे, एक प्रश्न बहुतेक कॅन्सल झालेला होता. तर बघा 99 पैकी 98 मार्क त्याला पडलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर पहा संपूर्ण त्याने सेल्फ स्टडी केलेली होती. तर पहा आपण तुम्हाला त्याचं रँकसुद्धा दाखवणार आहे. त्याची टोटल रँक 6व्या नंबरच्या विद्यार्थी मित्रांनो ऑल टोटलमधून. तर पहा पुणे ग्रामीणचा आपण बघणार आहोत. 6/11/2022ला ही जाहिरात पडलेली होती. मागच्या वर्षीची ही जाहिरात आहे. कोणीही कन्फ्यूज होऊ नका, ही मागच्या वर्षीची जाहिरात आहे. या वर्षीची सुद्धा तुम्हाला जाहिरात दाखवणार आहे. इथे बघा 2021 लिहिलेलं आहे. मागच्या वर्षी मागच्या वर्षीची ही जाहिरात आहे. पुणे ग्रामीण या घटकाची किती जागा होत्या, 579. तर पहा सर्वांनी आपल्या जागा बघून घ्या, मागच्या वर्षी किती होत्या आणि अंदाजित यावर्षी कट ऑफ किती जाऊ शकतो त्याचासुद्धा त्यानुसार तुम्ही या घटकाचा सुद्धा विचार करू शकता. तर पहा मी झूम करून दाखवतो. पहिले तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि आता मी झूम करतो. तर ठीक आहे, पहा अजासाठी 89 जागा होत्या मागच्या वर्षी. अजसाठी 58, विजावसाठी 6, भजबसाठी 15, भजकसाठी 20, भजडसाठी 10, विमाप्रसाठी 15, इमावसाठी 135, ईडब्ल्यूसाठी 58 आणि 173 खुला आणि 579 एकूण जागा होत्या. त्यानंतर बघा सर्वसाधारण 170 जागा होत्या आणि महिला उमेदवारांसाठी 175 जागा होत्या. ठीक आहे, तर बघा आता यानंतर आपली यावर्षीची जाहिरात बघूया. तर पहा यावर्षीची जाहिरात सर्वांकडे असेल, स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी तुम्हाला परत सांगून देतो की पोलीस शिपाई पदासाठी आपण कट ऑफ बघतो. मागच्या वर्षीचा किती गेलेला होता पुणे ग्रामीणसाठी. पहा यावर्षी जाहिरात पहा 22-23 1/3/2024ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पुणे ग्रामीणसाठी. इथे बघा महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2022-23 पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे आणि पोलीस शिपाई या पदासाठी मागच्या वर्षीपेक्षा इथे जागा कमी आहे, पण बहुतेक चांगल्या प्रकारे जागा आहे. 448 जागा यावर्षी इथे आहे. तरी तुम्ही या घटकाचा विचार करू शकता. तर पहा इथे अजासाठी 58 आहे, अजसाठी 31, विजासाठी 13, भजबसाठी 11, भजकसाठी 16, भजडसाठी 9, विमाप्रसाठी 9, इमावसाठी 85, SCBCसाठी 45, EWसाठी 45, अराखीवसाठी 126 आणि 448 इथे एकूण जागा आहे. आणि सर्वसाधारण 135, महिलांसाठी 136 जागा आहे. ठीक आहे, आणि बघा इथे अशा प्रकारे जागा आहे. तर यानंतर आपण कट ऑफ बघणारा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी नेमका किती गेलेला होता, इथे किती मेरिट राहिलेला होता तुमच्या कास्टचा. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपली जी दुसरी सिरीज आहे की कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे ते सुद्धा सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. डेली आपण अपडेट देतोच आहे. जर तुम्ही आज फॉर्म भरला असेल, काल फॉर्म भरले असाल, उद्या भरणार असाल, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या नंबरवर तुम्ही फॉर्म पाठवू शकता, स्क्रीनशॉट पाठवू शकता. 96 65 31 03 या नंबरवर तुम्ही फॉर्म पाठवा विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना हेल्प होणार आहे आणि तुमचीसुद्धा हेल्प होणार आहे. कारण की जर तुम्ही आता फॉर्म पाठवणार तर तुम्हाला शेवटच्या दिनांकापर्यंत माहिती होईल की नेमकं तुम्ही ज्या घटकामध्ये फॉर्म भरला आहे नेमके तिथे किती फॉर्म आलेले आहे. तर सर्वांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला फॉर्म पाठवायचा आहे 96 65 31 03 34. जर तुम्ही आज मदत कराल तर उद्या तुमची स्वतःची मदत होणार आहे. तर पहा आता कट ऑफ बघूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीणचा मेरिट बघणारा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी किती गेलेला होता तर प्रत्येक कास्टचा बघणार आहोत. पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2021 कागदपत्र पडताळणीचे अधीन राहून तात्पुरती निवड यादी
व प्रतीक्षा यादी. आणि पुणे ग्रामीणला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलचा विद्यार्थी हा लेखीमध्ये फर्स्ट होता विद्यार्थी मित्रांनो, टॉपर होता. 100पैकी लेखीमध्ये त्याला 99 मार्क पडलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण संपूर्ण कट ऑफ बघूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी टेबल बनवूनच कट ऑफ दिलेला आहे. तर पहा, पुणे रूरल पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2021 कट ऑफ मार्क. तर पहा, ओपनसाठी जनरल कट ऑफ गेलेला होता 137 मार्क, वुमेनमध्ये ओपन गेलेला होता 130 मार्क, खेळाडू गेलेला होता 132 मार्क, त्यानंतर प्रकल्पग्रस्त गेलेला होता ओपनमध्ये 136 मार्क, भूकंपग्रस्त गेलेला होता 131 मार्क, त्यानंतर बघा एक सर्व्हिसमॅन ओपनमध्ये 128 मार्क, अंशकालीन पदवीधर 94 मार्क आणि पोलीस पाल्य 127 मार्क, त्यानंतर होमगार्ड 135 मार्क गेलेला होता ओपनमध्ये, त्यानंतर अनाथ 124 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. त्यानंतर बघा EWS 136 मार्कवर सर्वसाधारण गेला होता. महिलांचा EWSमध्ये 127 गेलेला होता. त्यानंतर खेळाडू EWSमध्ये 130, प्रकल्पग्रस्त 133, भूकंपग्रस्त 128, एक सर्व्हिसमॅन 121, अंशकालीन पदवीधरसाठी जागा नव्हती, पोलीस पाल्य 120, होमगार्ड 134 आणि अनाथ 130 गेलेला होता. 123 गेलेला होता. त्यानंतर बघा SCमध्ये सर्वसाधारण 129, महिलांचा 116, त्यानंतर खेळाडू 106 मार्कवर, 120 मार्कवर, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त फक्त 95, एक सर्व्हिसमॅन फक्त 66 मार्क, त्यानंतर बघा पोलीस पाल्य 92 मार्क आणि होमगार्ड 127 मार्क, अनाथ 121 मार्क. त्यानंतर बघा STमध्ये 121 मार्क गेलेला आहे आणि महिलांचा 110 मार्क. आपल्या चॅनलची महिला उमेदवार STमधून इथे पोलीस झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तिला 27 मार्क ग्राउंडला होते आणि 87 मार्क लेखीमध्ये होते विद्यार्थी मित्रांनो. तर ज्या महिला उमेदवारांचं ग्राउंड कमी असतील त्या महिला उमेदवारांनी या आपल्या महिला उमेदवारांपासून शिकण्याजोगतं आहे की ग्राउंड तुमचं किती पण असो, पण तुमचं जर लेखी चांगलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस होऊ शकता. 114 टोटल झाली होती त्या महिला उमेदवारांचं आणि आज ती पोलीस आहे विद्यार्थी मित्रांनो, पुणे ग्रामीणला. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे बघूया आपण 83 खेळाडू, प्रकल्पग्रस्त 107, भूकंपग्रस्त जागा नव्हते, एक सर्व्हिसमॅन 70, पोलीस पाल्य 87 आणि होमगार्ड 114. त्यानंतर OBC बघा 134, सर्वसाधारण महिला 124, खेळाडू 120, प्रकल्पग्रस्त 132, भूकंपग्रस्त 122, एक सर्व्हिसमॅन 110, पोलीस पाल्य 115 आणि होमगार्ड 131. त्यानंतर बघा NTB सर्वसाधारण 133, महिला 121, खेळाडू 131, प्रकल्पग्रस्त 131, एक सर्व्हिसमॅन 92 आणि होमगार्ड 132. त्यानंतर अनाथ 74. त्यानंतर पहा NTB जर बघायला गेलो आपण तर 133 सर्वसाधारण, महिला 121, त्यानंतर आहे खेळाडू 131, प्रकल्पग्रस्त 131, एक सर्व्हिसमॅन 92, होमगार्ड 132 आणि पुढची जी कास्ट आहे ती आहे NTCचा कट ऑफ बघा 136 सर्वसाधारण. त्यानंतर बघा महिला उमेदवार 126, खेळाडू 126, प्रकल्पग्रस्त 134, एक सर्व्हिसमॅन 113, पोलीस पाल्य 116, त्यानंतर होमगार्ड 134 आणि पुढील कास्ट बघा NTDमध्ये 136 सर्वसाधारण, महिलांचा गेलेला 119, खेळाडू 131, त्यानंतर प्रकल्पग्रस्त 135, एक सर्व्हिसमॅन 121 आणि पुढची जी कास्ट आहे ती आहे VJA 134 सर्वसाधारण, महिलांचा 122 आणि त्यानंतरची कास्ट आहे SBC 125 सर्वसाधारण केलेला आहे, महिलांचा 114, खेळाडू 128 आणि प्रकल्पग्रस्त 112. त्यानंतर आहे एक सर्व्हिसमॅन फक्त 92 आणि होमगार्ड 130 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर आपण
सर्व बघितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलचा जो लेखीला टॉपर होता तो विद्यार्थ्याचे नाव दाखवतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलचा जो विद्यार्थी आहे तो 6 नंबरवर टॉपर होता विद्यार्थी मित्रांनो. हे बघू शकता, 6 नंबरचा टॉपर. EWSमधून फॉर्म भरलेला होता. 45चं ग्राउंड आणि 98चा पेपर. ठीक आहे, 143 टोटलिंग होती. फक्त 2001चा जन्म आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी या उमेदवारापासून, या मित्रापासून शिकण्याजोगता विद्यार्थी मित्रांनो.